मी शीतल कुलकर्णी। एखादा कार्य म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं संध्याकाळी चौघडे, येणाऱ्या लोकांची व्यवस्था, आदरातिथ्य, या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यापुढे येतात आणि हे आपलं कार्य सुनियोजित आणि निर्विघ्न पार पाडायचं असेल। या व्हिडिओच्या माध्यमातून सांगली नगरीतील मध्यवर्ती वस्तीत वसलेल्या आपण खरे सांस्कृतिक भवन येथे आलेलो आहे आणि खरे सांस्कृतिक भवनच्या ओनर सौ खरे आपल्याला या कार्यालयाबद्दलची संपूर्ण माहिती देतील। आज या माध्यमातून आपण खरे सांस्कृतिक भवनच्या संचालिका सौ स्नेहल खरे यांची ओळख करून घेणार आहोत। नमस्कार, मी स्नेहल खरे। आज तुमच्यासमोर येताना खूप बरं वाटतंय मला। तुमच्या सगळ्यांच्या भावना ज्याच्यात गुंतलेल्या असतात असा लग्नाचा सोहळा तो परिपूर्णतेकडे न्यायचं काम आम्ही करतो। आम्ही म्हणजे खरे सांस्कृतिक भवन। आपल्या ज्या भावना गुंतलेल्या असतात, जो इव्हेंट तुमचा एकदाच आयुष्यात होतो तो अधिक चांगला करायचं काम खरे सांस्कृतिक भवन करतं आणि आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सेवा सुविधा देतो। आयुष्यातला एक आनंदाचा क्षण की जो तुम्ही कधीच विसरू शकत नाही, त्यासाठी लागणारी सगळी उपलब्धता आमच्याकडे आहे। आमचा हॉल मध्यवर्ती आहे, विश्रामबाग सारख्या ठिकाणी असल्यामुळे तिथून तुम्ही 5 मिनिटाच्या अंतरावरती बस, रिक्षा असं तुम्हाला अवेलेबल होऊ शकतं। आता आपण खरे सांस्कृतिक भवन बद्दल जाणून घेऊया। आमचा लग्नाचा हॉल साधारण 3000 स्क्वेअर फुटाचा आहे की ज्याच्यामध्ये आपलं कार्य उत्तम पद्धतीने होऊ शकतं, जिथे हवा, उजेड, पाणी या सगळ्या गोष्टींची उपलब्धता भरपूर आहे की जिथे आपण 300 लोकांची सिटिंग अरेंजमेंट आणि वरच्या गॅलरीमध्ये ऑलमोस्ट 300 लोक स्टँडिंग उभे राहू शकतात। म्हणजे एकूण आपल्या हॉलची कपॅसिटी 600 लोकांची आहे। तसंच वरती 3रा मजला रूम्स आहे की जिथे आपण 18 बाय 14च्या 4 रूम्स आपल्याला देतो की ज्याच्यामध्ये अटॅच टॉयलेट, बाथरूम, गरम पाणी आणि तिथेही उजेड, हवा भरपूर। अशा या प्रशस्त 3 मजली सांस्कृतिक भवन मध्ये आणखीन काही सेवा आपल्याला आहेत की ज्या काहीच ठिकाणी अवेलेबल असतात। ते म्हणजे लिफ्टची सोय आहे आपल्याकडे आणि जिनाही अत्यंत सुव्यवस्थित मोठा की ज्याच्या पायऱ्या चढून तुम्हाला त्रास होणार नाही आणि आज तुमची आजी जरी आली तरी तिला तुम्ही अलगदपणे वर घेऊन जाऊ शकता। दुसरी गोष्ट म्हणजे लाईटचा आपण काही भरोसा देऊ शकत नाही की जेणेकरून तुमच्या कारात काही प्रॉब्लेम आला तर तो येऊ नये, म्हणून आम्ही मोठ्या जनरेटरची सुद्धा अरेंजमेंट केलेली आहे की जेणेकरून तुमच्या कार्यक्रमात कोणताही प्रॉब्लेम येऊ नये, अडथळा येऊ नये, या सगळ्याची काळजी आम्ही घेतलेली आहे। आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं, सगळा कार्यक्रम छान झाला हे फक्त जेवण आणि जेवणावरती डिपेंड असतं की लोक जाताना तुम्हाला सांगून जातात कार्यक्रम छान झाला, जेवण छान होतं आणि तीच आमची खासियत आहे। उत्तम सेवा, दर्जा आणि चव या तिन्हीचं मिळून जे कॉम्बिनेशन आहे इज इक्वल टू खरे सांस्कृतिक भवन। तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस म्हणजे अगदी मेक्सिकन, थाय फूड पाहिजे असेल तरी आपण प्रोव्हाइड करू शकतो की जे फक्त हॉटेल्समध्येच उपलब्ध होतं। म्हणजे तुम्हाला हॉटेलचा फी पण घरगुती असं मिळण्याचं एकमेव ठिकाण खरे सांस्कृतिक भवन। आणि आता लास्ट बट नॉट लीस्ट मी आता तुम्हाला सगळ्यांना माझ्याबरोबर खरे सांस्कृतिक भवन फिरवून आणते। हा आमचा डायनिंग हॉल, हा आपला वरती जाणारा जिना आणि ही आपली लिफ्ट। आता आपण फर्स्ट फ्लोअरला जात आहोत लिफ्ट मधून। हा आपला मॅरेज हॉल की जिथे 300 लोकांची सिटिंग कपॅसिटी आहे आणि उजेड आणि हवा असं मोठ्या प्रमाणात आहे की जेणेकरून सफोकेशन किंवा मॉब एकत्र आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास होतो। जास्तीत जास्त लोकांना सोहळा पाहता यावा, एन्जॉय करता यावा म्हणून स्पेसिफिक गॅलरीची व्यवस्था केलेली आहे की जिथे 300हून अधिक लोक बसू शकतात किंवा उभे राहू शकतात। हॉल नंतर रूम आपण पाहायला जातोय की जिथे तुम्हाला चेंजिंग रूम आहे, त्यानंतर प्रशस्त हवा, उजेड, अटॅच टॉयलेट, बाथरूम अशी व्यवस्था आहे आणि रूमचा साईज खूप मोठा आहे की जेणेकरून तिथे 30-35 लोकांची व्यवस्था होऊ शकते। मी आता तुम्हाला रूम दाखवते।
लोकांची सोय लक्षात घेऊन लोकांचं सामान ठेवण्यासाठी लॉकरची सोय आणि कपाट ही सुद्धा व्यवस्था आम्ही केलेली आहे. म्हणजे लोकांच्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवून आम्ही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं बहुतेक सगळ्या शंका तुमच्या दूर झाल्या असतील आणि त्यातूनही काही शंका असतील, भेटायचं असेल तर अवश्य भेट द्या खरे सांस्कृतिक भवनला, आपलं कार्य उत्तम पद्धतीने पार पाडण्यासाठी. तर अत्यंत आधुनिक पद्धतीने सुसज्ज अशा सुव्यवस्थित खरे सांस्कृतिक भवनची आपण या माध्यमातून ओळख करून घेतलीच आहे. आणि जर तुम्हाला या कार्यालयामध्ये आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल तर नारी विश्वच्या वेब पोर्टलवर संपूर्ण डिटेल्स आहेत, तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमच्या नातेवाईकांनाही कार्यालयाबद्दल माहिती देऊ शकता. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण ही जी लिंक आहे ती इतरांना शेअर करू शकतो, जेणेकरून एक सोपं माध्यम आपल्याला उपलब्ध झालेलं आहे की प्रत्येक वेळेला आपले जे व्याही असतात प्रत्येक वेळेला त्यांना घेऊन येऊन आपण कार्यालय दाखवू शकत नाही किंवा वेळेअभावी आपण त्यांना बोलवू शकत नाही. तर ही जस्ट लिंक तुम्ही शेअर केली तरी संपूर्ण कार्यालयाबद्दलची माहिती तुम्हाला संपूर्ण मिळून जातील आणि नक्कीच तुमचं निर्विघ्न कार्य इथं पार पडू शकेल. तर नक्कीच कार्यालयाला भेट द्या आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता. आणि याबद्दलची तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, तर लिंकवर तुम्ही क्लिक करून संपूर्ण डिटेल पाहू शकता. धन्यवाद.